हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? बघा, मी कायम माझ्या व्हिडिओजमध्ये सांगत असते, चांगलं ऐका, चांगलं वाचा, चांगलं बघा, चांगलं बोला. परिणामी तुमचे विचार चांगले होतील, परिणामी तुमचं जीवन चांगलं होईल. असं मी का सांगत असते, यासाठी तुम्ही आजची माझी ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला खात्री पटेल की शीतल जे सांगते आहे ते अगदी बरोबर आहे. बघा, आपलं जीवन चांगलं बनवण्यासाठी आपल्या आईवडिलांनी आपल्याला जे दिलेले संस्कार असतात किंवा आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपले मित्रमंडळी, आपण मोबाईलवर किंवा टी व्हीवर जे काही बघतो, ह्या सगळ्या गोष्टी आपलं जीवन चांगलं बनवण्यासाठी किंवा वाईट बनवण्यासाठी खूप गरजेचं असतं, बरोबर आहे ना? म्हणून प्लीज माझ्या प्रत्येक आईवडिलांना रिक्वेस्ट आहे की आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. या संस्कारांना तुम्हाला स्पेसिफिक वयापर्यंतच द्यायचे आहे. कारण एक स्पेसिफिक वयानंतर त्यांनाच कळायला लागेल की काय चांगलं आणि काय वाईट. आणि मी हे का बोलते आहे माहिती आहे? कारण 8 दिवसापूर्वी जे काही घडलं किंवा काल जे काही घडलं ते अगदी मन खिन्न करण्यासारखं होतं. काल न्यूजमध्ये बघितलं की 3-3.5 वर्षांच्या चिमुरड्यांवर एका तन्या-ताठ्या पोराने रेप केला किंवा 8 दिवसापूर्वी ज्या ट्रेनी डॉक्टरवर रेप झाला ते चांगलं नव्हतंच. पण का झालं हे सगळं? त्या रेपिस्टने असं का केलं? या सगळ्या गोष्टींचा कोणी विचार केला आहे का? नाही ना. चला तर मग आज बघूया आपण हे का झालं आहे म्हणून. जो रॉय आहे, म्हणजे कोलकात्याचा जो रेपिस्ट आहे त्याचं नाव रॉय आहे. हा जो रॉय आहे ना, याचा मोबाईल जेव्हा पोलिसांनी सर्चिंग केला, त्या मोबाईलमध्ये सापडण्यात आलं की त्याच्या मोबाईलमध्ये खूप अश्लील व्हिडिओ आहेत आणि खूप घाणेरड्या, खूप हॅरॅसमेंट करण्यासारख्या. आणि ह्या व्हिडिओ तो सतत बघायचा. ते बघून बघून त्याच्या डोक्यावर इतका परिणाम झालेला होता ना, की त्याला आता वाटत होतं की हे मी प्रत्यक्षात उतरवणार. आणि त्याच्या हातात ती ट्रेनी डॉक्टर लागली. बघा, म्हणून मी सांगत असते की चांगलं बघावं. ओके. आता तुम्हाला सांगते की हा जो तरुणा ताठा पोरगा आहे ज्याने 3-3.5 वर्षाच्या मुलींवर रेप केला, हे काही योग्य आहे का हो? म्हणजे ते रेप करण्यासारखं वय तरी होतं का हो त्या मुलींचं? नाही ना. पण असं का घडलं? आता मी काय कालच्या महाराजांचं उदाहरण नाही देत. त्यांची व्हिडिओ तुम्ही बघा, नक्कीच बघण्यासारखी आहे, खूप छान आहे. पण मी स्वतः प्रत्यक्ष बघितलं ना, ते मी तुम्हाला आज सांगते. मी पाणीपुरीच्या गाड्यावर आम्ही पूर्ण फॅमिली पाणीपुरी खाण्यासाठी गेलो होतो. तिथे एक फॅमिली आली, आई-वडील आणि मुलगी. त्या मुलीने इतके घाणेरडे कपडे घातलेले होते आणि आजूबाजूला सगळे मुलं, सगळे फॅमिलीज वगैरे होती. सगळ्यांना बघून, तिच्याकडे बघून खूप विचित्र वाटत होतं. तिने अक्षरशः फक्त ब्रासारखा टॉप आणि खाली टाईट जीन्स घातलेली होती. जर तुम्ही असे कपडे घालून जर मध्ये मिरवतायत, तर मुलांवर याचे वाईट परिणाम होणार की नाही? आता तुम्ही म्हणाल की याच्यामुळे आम्ही आमच्या मुलींना काय बंधनं लावायची का कपडे घालण्यासाठी? नाही, नकाच लावू, मी नाही म्हणते. किंवा तुम्ही असंही म्हणाल की आमच्या मुलींवर जर कोणी हल्ला केला तर आमच्या मुलींना आम्ही कराटे शिकवलेले. अरे, तुम्ही शिकवलेले तुमच्या मुलींना कराटे, पण मुलं हे जे काही तुमच्या मुलींना बघून त्यांच्या मनात जे काही घाणेरडे विचार येतात ना, त्या विचारांमुळे साध्या भोळ्या मुली फसल्या जात आहेत ना याच्यामुळे, हो की नाही? आणि दुसरी गोष्ट, हे असले कपडे घालणं म्हणजे आपली भारतीय संस्कृती नाहीच आहे. बरं ठीक आहे, मी तुम्हाला बंधनं नाही घालत की तुमच्या मुलींना कसे कपडे घालू द्या म्हणून. पण माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की मुलीला कळतं ना की मी कशी दिसते आहे, तर तिने कपडे घातल्यानंतर एकदा स्वतःला आरशात बघावं आणि विचार करावा की माझ्यावर जर एखाद्या वाईट माणसाची नजर पडली तर ह्या अशा कपड्यांमध्ये तो माझ्याबद्दल काय विचार करेल? किंवा आईवडिलांनी सुद्धा विचार करावा. आणि आईवडिलांना बरं वाटेल का हो की आपल्या मुलीकडे कोणी घाणेरड्या नजरेने बघतंय, तिचे हे कपडे बघून घाणेरड्या नजरेने बघतं, हे चांगलं वाटेल का हो? नाहीच ना. आजकालच्या कॉलेजच्या मुलींचे कपडे तर इतके घाणेरडे झाले आहेत ना, मांडीवर थोडीशी फाटलेली आणि खाली पूर्ण पॅन्ट भरलेली आणि मांडीवर थोडीशी फाटलेली. म्हणजे त्या छोटीशी मांडी पोरांना दाखवायची आणि मग पोरांना त्याची इच्छा होईल का, अरे हिची मोठी मांडी कशी दिसते म्हणून. हे काही योग्य आहे का? आणि पाश्चात्य संस्कृती भारतामध्ये का आणतायत? मी बघा, प्रत्येकाची पर्सनल इच्छा आहे ती की आपण कसे कपडे घालावे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आपण जे काही कपडे घालतो आहोत ना, ते आपल्याला शोभले पाहिजे आणि कुणाची वाईट नजर आपल्या कपड्यांवर आपल्यावर पडली नाही पाहिजे, असे आपण कपडे घातले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आई-वडिलांनी आपल्या मुलांना जे काही मोबाईल देत आहेत ना, ते मोबाईल बघा ना की आपले मुलं किती वेळ मोबाईल बघत आहेत, काय बघत आहेत त्यावर. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या पाहिजे. किंवा आपल्या मुलांचे मित्रमंडळी कोण
कोण आहेत, ते कसे विचार करतात, ते कसे आहेत, त्यांचे गप्पा कशा असतात, किंवा आपले मुलं ट्युशन संपल्यानंतर, स्कूल संपल्यानंतर किती वेळ बाहेर असतात, किती वेळाने घरी येतात, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या ना. जर आई-वडिलांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिले तर रेपचे परिणाम ऑटोमॅटिक कमीच होणार ना, हो की नाही? जर मुलगा 7-7, 10-10, 8-8, 10-10 आणि 12-12 वाजेपर्यंत घराच्या बाहेर असतो आणि आई-वडील त्याला विचारतसुद्धा नाही, तर मग तो बाहेर काय करतो आहे, या गोष्टीचा त्यांनी विचार केला आहे का? किंवा तो ठीक आहे, तुम्ही म्हणाल माझा मुलगा मी काय करेल. अरे पण तुझ्या मुलाचं वळण बिघडतंय, त्याच्याने 4 पोरींनाही त्रास होतोय ना, याचा विचार तू करतो आहेस का? नाही ना. समाजामधलं वातावरण खराब होत आहे ना याच्याने, याचा विचार तू करतो आहेस का? बरं ठीक आहे, तुम्ही असं म्हणाल की आम्ही मुलांसाठी पैसे कमवायचे का, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे ना, पैसे कमवणं तेवढंच गरजेचं आहे, पण मुलांचे संस्कार बिघडले तर काय उपयोग तुमच्या पैशांचा? मी मागे एकदा सांगितलं, तुमचा मुलगा लाख रुपये कमवत असेल महिन्याला, पण त्याला जर संस्कारच नसेल तर काय उपयोग त्या पैशांचा? तुम्ही मुलांना खूप शिकवलं, खूप मोठं केलं, जे नाही त्या सगळ्या वस्तू दिल्या, जे नाही ते हौस पुरवली, पण तुमच्या मुलांना मध्ये जर संस्कारच नसतील तर उपयोग काय त्या सगळ्या गोष्टींचा? आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल ना, तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून पालकांचे खटकन डोळे उघडले पाहिजे आणि त्यांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, मुलींच्या कपड्यांकडे, मुलींच्या संस्कारांकडे लक्ष दिलं पाहिजे, मुलांच्या वागणुकीकडे लक्ष दिलं पाहिजे. दोघी गोष्टी खूप गरजेच्या आहेत.